spring mass oscillator, our first experiment. Okay, so in which we have to determine force constant, which is k. Okay, k काढायचा आहे आपल्याला. नंतर सेकंड दोन पार्ट मध्ये हा एक्सपेरिमेंट डिवाइड केलेला आहे. सेकंड पार्ट आहे टू फाइंड मास ऑफ अ स्प्रिंग. ओके, सो मास ऑफ स्प्रिंग काढायचं आहे आपल्याला, ह्या स्प्रिंगचं मास. ओके, सो त्यासाठी आपल्याला ॲपॅरेटस काय लागतात. सो ॲपॅरेटस इज लाईट स्प्रिंग जी इझिली ऑसिलेट होईल किंवा इझिली वेटने खाली येऊ शकते. ओके, सेकंड आहे हा मास हँगर आहे जो आपण 50 ग्रामचा घेतोय. ओके, नंतर हा पॉइंटर आहे. दिस पॉइंटर इंडिकेट वेअर इज दॅट स्केल, कुठे स्केल आहे ते. ओके, आणि मीटर स्केल ऑलरेडी प्रिंटेड आहे. ओके, नंतर आपल्याला स्टॉप वॉच लागेल सेकंड पार्ट साठी. ओके, सो दीज आर ॲपॅरेटस. आपण पहिला पार्ट जो ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचं काय काढायचं आहे, तर काढायचं आहे फोर्स कॉन्स्टंट विच इज के. ओके, so let's start. See this pointer on approximately 2. okay, जर मी हा 50 ग्रामचा हँग करत असेल तर हा पॉइंटर कुठे येतो. स्टेबल करू त्याला थोडं. 8 वर आहे. कुठे आहे तर 8 वर. ओके, सेकंड परत 50 ग्राम ऍड करतोय. कितीवर जाते बघूया. 13.5. ओके, नेक्स्ट पुन्हा आपण 50 ग्राम ऍड करतोय. तर स्टेबल करू थोडं, विच इज 19.5. ओके, पुन्हा आपण 50 ग्राम ऍड करतोय. when I add this वेट इन्क्रीजिंग. आता किती आहेत 1 2 3 4 म्हणजे 200. मी 200 वर आहे. सो आहे 25. बघा 25 वर निडल दिसेल आणि जेव्हा मी 50 ग्राम परत ऍड करेन तेव्हा रिडिंग काय येते. मी 31 आहे. ओके, अजून 50 ग्राम ऍड करतो मी, म्हणजे रिडिंग कुठे जाते ते बघूया. 36.5. ओके, तर हे कोणासाठी आहे 1 2 3 4 5 6 म्हणजे 300 ग्राम साठी. परत एकदा 50 ग्राम ऍड करतोय. चेक करू रिडिंग कुठे जाते. किंवा 42.5. ओके, सो मास ऑफ हँगर होता आमचा -0 होता आणि त्याच्यामध्ये आम्ही मास किती अटॅच केले होते. सो 200. सो आम्हाला जर कॅपिटल एम काढायचं असेल तर 0 + 200. सो 200 ग्राम आमचा हा झाला. आणि जेव्हा इनिशियल पोझिशन होता हँगरची इनिशियल पोझिशन हा 2 सेंटीमीटरला इंडिकेट करत होता. सो फॉर 50 हाऊ मच रिडिंग वॉज 100 ग्रामसाठी किती होती मित्रांनो. सो 13.5. ओके, आणि 150 साठी होती 19.5. आपण लिहिल्या होत्या त्या मगाशी. 200 साठी होती 25. 250 साठी होती 31. राईट, आणि 300 साठी होती 36.5. द लास्ट वन 350 साठी होती 42.5. ओके, दीज आर रिडिंग्स. आता पुढे काय म्हटलेलं बघा, एम आपला आहे 200. आता ह्यातून मायनस केल्यानंतर ऑब्विसली हा रिडिंग्स टॅली होत आहेत. आता एस इथे काय दिलं आहे एक्सटेन्शन. एक्सटेन्शनचा फॉर्म्युला काय S0 - S. मग S0 25 असेल तर 25 मधून ह्या मायनस करायचे आहेत व्हॅल्यूज. 5 - 8 सो असतील 17. ओके, सो 17. सिमिलरली आपल्याला सर्व रिडिंग्स अशा घ्यायच्या आहेत. सो दीज आर -25 - 13.5 11.5. 25 - 19.5 5.5. 25 - 25 0 येणार आहे. नंतर बघा S0 आहे 25 - 31 -6. सो 25 - 36.6 -11.5. अँड दीज आर सो सबट्रॅक्शन. सिम्पल सबट्रॅक्शन इज देअर. आता ह्याच्यावरून आम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, आम्हाला PE काढायचं आहे. बट फॉर PE व्हॉट नीड वी वॉन्ट टू फाइंड फर्स्ट K. सो K कुठून निघणार आहे ह्या ग्राफवरून. देन आपल्याला हा ग्राफ काढायचा आहे. ह्या ग्राफसाठी बघा एक्स ॲक्सिसवर X आहे, Y ॲक्सिसवर F आहे. सो ह्या ग्राफसाठी आपण प्रयत्न करूया ग्राफ कसा काढायचा.
इथे आपण मिडलमधून आपली लाईन जाणार आहे, जो वाय ॲक्सिस असेल, आणि इकडून आपल्याला जाणार आहे एक्स ॲक्सिस. ओके. ग्राफसाठी शक्यतो आपली पेन्सिल शार्प असणे गरजेचे आहे. शार्प करून घेतो पेन्सिल मी माझी. तर व्हॅल्यूज आपण चेक केल्या तर एक्स ॲक्सिसवर काय आहेत, एक्स ॲक्सिसवरच्या व्हॅल्यूज बघितलं तर 17 मॅक्झिमम आहेत आणि -17. 17 राहतील का, 1चा गॅप नाही राहणार, नाही 2चा गॅप राहणार नाही. आम्ही काय करूया, आपण इथे 3चा गॅप घेऊया. 3, 6, 9, 12, 15 आणि हा 18. सिमिलरली -3, -6, -9, -12, -15, -18 हा 0 असतो. आणि इकडे बघितलं तर ह्या व्हॅल्यूज एफच्या 50चाच गॅप ठेवूया आपण. 50, 100, 150, इथे -50, -100, -150. ओके. सो फर्स्ट व्हॅल्यू काय आहे, 0 और 0 आहे. -50ची व्हॅल्यू किती आहे, 5.5. सो -50ची व्हॅल्यू 5.5 आहे. आता जर आपण बघितलं तर 10 डिजिटमध्ये 3 आहेत, तर 10 स्मॉल लाईन्समध्ये 3 येतो आहे. 3/10 केलं तर 0.3चा एक गॅप आहे. मग 3 9, म्हणजे आपण 3 लाईन नंतर एक कन्सिडर करू शकतो. मग हा 3 नंबर नंतर 4 असेल, हा 3 नंबर नंतर म्हणजे जवळपास 6 नंबर नंतर हा 5 असणार. सो 5.5 पाहिजे असेल तर आपल्या इथे ऑलमोस्ट इथे येणार, व्हेरी क्लोज टू 6. ओके. नंतर आमचं आहे 11.5 मायनस 11.5 म्हणजेच इथे येणार आहे कुठेतरी. ओके. नंतर आहे 17. 8वर -150वर 17 आहे. सो 17 कुठे येणार आहे, इथे येणार आहे. ओके. सिमिलरली जर आम्ही इकडे बघितलं तर 50वर काय, +50वर आहे -6 विच इज प्रॉपर नंबर, प्लस 100वर आहे 11.5. सो 11.5 इथे येईल. ओके. आणि प्लस 150वर येतोय 17.5 म्हणजे इथे येणार आहे. पॉईंट शिफ्ट होतील, काही पॉईंट मर्ज होतील, पण तुमचा हा ग्राफ ओरिजिनमधून गेला पाहिजे. ओरिजिन इट सेल्फ 1 पॉईंट. सो ओरिजिन एक पॉईंट आहे. ओके. सो आपण जर ह्याचा के विचारात घेतला तर की हा स्लोप आहे. हा स्लोप कुठल्या पॉईंटचा घ्यायचा, नेहमी मित्रांनो जो नोन पॉईंट आहे त्याचा स्लोप काढायला इझी जातो. मला हे नोन पॉईंट आहे, मी याचा स्लोप काढतो कारण मला ते पॉईंट शोधायला नको. हा माझा पॉईंट आहे -6, -50. करेक्ट. हा पॉईंट आहे -17.5, -150. सो स्लोप जर काढला मी तर स्लोप काय आहे, स्लोप इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. तर जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर y2 काय आहे मित्रांनो, y2 आहे आमच्याकडे 50 -y1 आहे 150. करेक्ट. आणि जर आम्ही x2 घेतला तर x2 काय आहे आमच्याकडे -6 विच इज दिस, मायनस हा आहे -17.5. काय भेटणार आहे, इथे -100 भेटेल, इथे -6 -17.5 म्हणजेच -100 डिवाइड बाय 11.5. आता जर आम्ही डिवाइड केलं तर हा 8.69. ओके. -m-. सो केची व्हॅल्यू मित्रांनो मायनस येते. सो के काय इंडिकेट करतो, के इंडिकेट करतो फोर्स अँड डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे, त्याच्यामुळे हा मायनस येणार आहे. पण आपण इथे घेताना ती व्हॅल्यू प्लस घेऊ, जेणेकरून पोटेन्शियल एनर्जी आपल्याला प्लस भेटणार आहे. ओके. सो पोटेन्शियल एनर्जी काढायची. पोटेन्शियल एनर्जीसाठी काय लागणार आहे, के. आपण इथे थोडासा त्याचा फॉर्मॅट सॉल्व करून घेऊ. के आहे 8.69 डिवाइड बाय 2, म्हणजे हा आपण फिक्स आहे, हा चेंज होणार नाही, चेंज होणार आहे फक्त x. करेक्ट. मग हा जो फिक्स व्हॅल्यू आहे तो मी काढून घेतो. 2 1 जा, 2 4 जा, पॉईंट आहे पॉईंट, 2 3 जा, बरोबर, 2 4 जा 8, रिमेन 1
ओके. सो आमच्याकडे काय राहतोय 4.345 इंटू एक्स चेंज होते. पहिला एक्स 17 आहे. सो 17चा स्क्वेअर करू आपण, जो आम्हाला आन्सर भेटणार आहे. काय आमच्याकडे 4 पॉईंट काय आहे 4.345 मल्टिप्लाय बाय 17चा स्क्वेअर आहे. सो 17चा आम्ही स्क्वेअर केला तर आम्हाला भेटतोय 1255. सो ह्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण लिहून घेऊया, जे 1255. दुसऱ्याचं केलं तर सिमिलरली आमचा आन्सर येतोय 1149. तिसऱ्याचं करतोय 131. याचा 0 येणार आहे कारण एक्स 0 आहे. इथे मायनस जरी व्हॅल्यू असेल तर एक्सचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह होणार आहे. सो हा 156 पॉईंट समथिंग येतोय. हा 1149 आणि हा 1330. ओके. सो ह्या व्हॅल्यूज आहेत. व्हिडिओ मोठे होते म्हणून फास्ट केलं कॅल्क्युलेशन. सिमिलरली असंच करायचं आपल्याला. आता पुढचा याच्यावरून आपल्याला हा ग्राफ काढायचा आहे. हा ग्राफ काढायचा असेल तर सिमिलरली सेम येणार आहे आपला वाय ॲक्सिस, बट एक्स ॲक्सिस आपला मिडलला नाही घेता खाली घेऊया कारण त्या व्हॅल्यूज वरती जाणार आहे. ओके. आता एक्स तर सेम आहे म्हणून या व्हॅल्यू सेम ठेवू. -3 6 9 12 15 18 कारण 17 लास्ट नंबर आहे ते मायनस येते. लेफ्ट हँड साईड -3 -6 -9 -12 -15 -18. ओके. इथे 0 येणार आहे. आता जर वाय ॲक्सिस म्हटलं तर पोटेन्शियल एनर्जीच्या व्हॅल्यूज बघितल्या तर व्हॅल्यूज काय आहेत 131 आहे. सो आम्ही 100चा जर गॅप घेतला तरी राहतील. 50चा गॅप घेऊया. 50 100 150 200 राहतील का. नेक्स्ट व्हॅल्यू किती आहे मुश्किल आहे. आपण 100चा गॅप घेऊ कारण मोठी व्हॅल्यूज कितीची आहे आमची. सो 100चा गॅप बेटर राहील म्हणजे आपल्याला तो गॅप मेंटेन करायलाही सोपं जाईल. 100चा गॅप घेऊया मित्रांनो. तुम्ही चेक करू शकता असं काही व्हॅल्यूज येणार नाही म्हणून आपण हे करतोय. 600 700 800 900 1000 1000 100 1000 200 1300. ओके. 1300ची वरची व्हॅल्यू आहे का. हां 1400 पण घेऊन ठेवूया. सो फर्स्ट व्हॅल्यू आम्ही बघितली +6 मायनसच्या घेऊया. -6 काय आहे पहिला 0चं 0 येणार आहे. -6 काय 156. सो 156 म्हणजे कुठे आला 156 इथे ऑलमोस्ट 156 इथे येणार आहे. तर -11.5 -11.5 माहिती आहे आपल्याला इथे. त्याची व्हॅल्यू काय आहे 1149 1149. सो 1149 म्हणजे 150च्या क्लोज येणार आहे. ओके. द लास्ट वन किती आहे -17.5चा 13 17.5 133. सो 130 आपण टाकूया. 130 इथे येणार आहे. ओके. सो हे पॉईंट प्लॉट झालेत. सिमिलरली इकडे जाऊया. 5.5ला 131 5.5ला 131. सो 131 ऑलमोस्ट इथे येणार आहे. ओके. नंतर 11.5ला 1149 1149 म्हणजे इथेच येणार आहे. द लास्ट वन 17ला आहे 11 17ला 1255. सो इथे काहीतरी ते जर आपण जोडले तर हा असा येणार आहे ग्राफ.
सो हा कर्व आहे, हा इंडिकेट करतो काय बघा, पोटेन्शियल एनर्जी ड्रॉप आउट होते जेव्हा डिस्प्लेसमेंट कमी होतं आणि जेव्हा डिस्प्लेसमेंट वाढतो तेव्हा त्याचं कन्व्हर्जन कायनेटिकमध्ये होतं आहे सी, आणि जेव्हा डिस्प्लेसमेंट वाढतो तेव्हा ते त्याचं कन्व्हर्जन पोटेन्शियल एनर्जीमध्ये. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट टॉप पोझिशनला जातो तेव्हा त्याच्याकडे काय असते, पोटेन्शियल एनर्जी जास्त असते, आणि जेव्हा ते टॉपवरून खाली येतो तर त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी असते. सो हे कन्व्हर्जन आहे पोटेन्शियल टू कायनेटिक. ग्राफ एकदम मिरर इमेज सारखा आलेला आहे. ओके, सो हा ग्राफ झाला आणि याच्यावरून आपल्याला काय काढायचं होतं, ग्राफवरून अजून एक व्हॅल्यूज आहे जी आपण केची व्हॅल्यू काढलेली आहे. के किती आलेलं आहे 1896. सो 8.69. ओके, आणि हा जर डायनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डायनमध्ये कन्व्हर्जन काय आहे मित्रांनो, 8.69ला 8.69ला मल्टिप्लाय बाय करायचं असतो 980ने. सो होतो त्याचा डायनमध्ये कन्वर्ट. सो आता 980मध्ये मल्टिप्लाय केलं तर 8516 पॉईंट समथिंग येतो. सो आपण 8516 हा डायनमध्ये झाला, हा ग्राममध्ये झाला. ओके, सो हा फोर्स के आपल्याला मिळाला आहे डायनमध्ये 8516. आता सेकंड पार्ट जो आहे बी तो आहे फॉर मास ऑफ अ स्प्रिंग. सो हे काढायचं आहे, त्याच्यासाठी हा खालचा ऑब्झर्वेशन टेबल आहे. ओके, तो ऑब्झर्वेशन टेबलसाठी आपल्याला रीडिंग्स पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्यासाठी हे व्हिडिओज आपण अशाच व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तर ह्या व्हिडिओज आवडल्या असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोचवा. थँक्यू.